नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे पावसाळी अधिवेशनाची. आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे. महायुती सरकारचं हे अखेरचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. पुणे अपघात कार प्रकरण त्यासोबतच ड्रग्ज प्रकरणाचे मुद्दे या अधिवेशनात गाजू शकतात. दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहे. गिरीश, हे पावसाळी अधिवेशन आणखी कोणकोणत्या मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता आहे? नक्कीच आपण मनश्री पाहतोय की काल पत्रकार परिषद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घेतलेली आणि त्या ठिकाणी त्यांनी आपले मनसुबे सुद्धा जाहीर केलेले आहेत. पण ज्या पद्धतीचे आरोप विरोधी पक्षाने केलेले आहेत की खोके सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे आणि निरोपाचं अधिवेशन आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणालेत आणि त्याला देखील मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे यंदाचं जे अधिवेशन आहे ते वादळी ठरण्याची जी चिन्ह आहेत ती सुद्धा आता दिसू लागलेली आहे. बरेचसे मुद्दे आहेत. एकतर शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, पीक पाण्याचा मुद्दा आहे, त्यासोबतच मराठा आणि ओबीसींचा जो वाद पेटलेला आहे त्यावर नेमकी सरकारची भूमिका काय असणार आहे आणि विरोधक त्यावर सुद्धा या सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात. बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यामध्ये पाण्याची कमतरता आहे. या पाण्यावरून सुद्धा रणकंदन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यासोबतच इतर बरेचसे मुद्दे आहेत. ड्रग्जचा सुळसुळाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. ज्या पद्धतीचे आरोप गेल्या अनेक दिवसांपासून केले जात आहेत त्यामुळे या मुद्द्यावरून सुद्धा आणि ड्रग्जचा जो पैसा आहे तो निवडणुकीमध्ये वापरला जातो असा प्रामुख्याने आरोप विरोधी पक्षाने केला होता आणि त्यामुळे याच अधिवेशनामध्ये त्याचे सुद्धा पडघम वाजण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आता सरकारला कायदा सुव्यवस्था असू द्या किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, मराठा ओबीसींचा पेटलेला वाद असू द्या किंवा राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षेचा विषय असू द्या, या सगळ्यांवरती सरकारला घेरण्याची जी तयारी आहे ती विरोधी पक्षाने केलेली आहे. आणि आजपासून ह्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रोज विरोधी पक्ष कोणत्या मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण सरकारने सुद्धा कंबर कसलेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी 2 दिवसांपूर्वी बैठक झाली होती. यामध्ये या सगळ्या विषयांवर चर्चा झालेली आहे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देऊ असं सुद्धा ते म्हणालेले. त्यामुळे काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. नक्कीच त्याच्यामुळे हे पावसाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते.